शाळेमध्ये मॅथ्स लॅब अर्थात गणिताची प्रयोगशाळा आपण बनवतोच, पण ही चार भिंतींमध्येच राहते. त्याऐवजी शाळेतील जिन्यातील प्रत्येक पायरीवर जर आपण अशा पद्धतीने गणितातील सूत्रे लिहिली तर येताना जाताना ती विद्यार्थ्यांना दिसत राहतात आणि प्रत्येक पायरीच गणित शिकवायला लागते. विद्यार्थ्यांनी जाताना येताना ती सूत्रे वाचल्यामुळे नकळतच ती सूत्रे त्यांची पाठ होऊन जातात. खेळता खेळता चालता चालता गणित त्यांना मजेशीर होऊन जातं. या सूत्रांबरोबर बाजूला वर्गसंख्या, घनसंख्या, पूर्णांक संख्यांवरील गुणाकार, भागाकार याचे नियम, त्याचबरोबर वेग बरोबर अंतर भागिले वेळ, रास, सरळ व्याज, पायथागोरसचे त्रिकूट, पायथागोरसचं प्रमेय यासारखे भूमितीतील महत्त्व मापनाची जर आपण सूत्र लिहिली तर ती विद्यार्थ्यांना सहजच समजतात आणि जाता येता नकळत ती त्यांची पाठ होऊन जातात. आपणही शाळेमध्ये जर गणित सोपं आणि मजेशीर करण्यासाठी इतर काही प्रयोग करत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर सोपं गणित शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच खूप खूप सोप्या ट्रिक्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.